नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांत साजरी झालेली आहे आणि आज आहे 15 जानेवारी म्हणजेच किंक्रांत. भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत असा हा 3 दिवसाचा आपला सण असतो. भोगी आणि मकर संक्रांत झालेली आहे. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते, म्हणजेच 15 जानेवारी 2026 रोजी किंक्रांत आलेली आहे. वार आहे गुरुवार. किंक्रांतीला काय करायचं, काय करू नये, किंक्रांतीला काय खाल्लं जातं, किंक्रांत शुभ की अशुभ, अशी बरीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. भोगी आणि मकर संक्रांती नंतर किंक्रांत सण साजरा केला जातो. संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणून किंक्रांतीला महत्त्व आहे. या दिवसाला करीदिन म्हणून ओळखले जाते. शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले आहे. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी करण्याची पद्धत आहे. पौराणिक कथेनुसार किंक्रासूर नावाचा राक्षस होता. तो गरिबांना प्रचंड प्रमाणात त्रास देत असे. त्याचा वध करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासुराचा वध केला. हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो. या दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी याचे महत्त्व आहे. तसेच या दिवशी देवीला गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. प्रवास करणे टाळले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार किंक्रांत हा दिवस अशुभ मानण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या दिवशी सुवासिनी महिला उशिरा उठतात. तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक भागात या दिवशी महिला शेणाने सारवत नाहीत, शेणाचा सडा टाकत नाहीत. ही प्रथा जुनीच आहे. या दिवशी शिळी भाकरी खाल्ली जाते. म्हणजेच भोगीच्या दिवशी आपण तीळ लावून केलेली भाकरी जी असते ती थोडीशी भोगीच्या दिवशी संध्याकाळीच लपवून ठेवावी लागते, जेणेकरून ती भाकरी संक्रांती दिवशी दिसू नये. आणि ती भाकरी किंक्रांती दिवशी अगोदर खाल्ली जाते आणि नंतर बाकी दुसरं खाल्लं जातं. बेसनाचे धिरडे बनवण्याची परंपरा किंक्रांत या सणा दिवशी आहे. किंक्रांतीला मोकळे केस सोडून काम करणे वर्ज्य मानले जाते. घरात भांडणं होत असतील तर या दिवशी शांत राहायला हवे. लांबचा प्रवास टाळायला हवा. कुलदेवतांचं स्मरण करून पूजा करायला हवी देवांची. अनेक ठिकाणी आजच्या दिवशी घरासमोर शेणाचे गोळे करून पूजा केली जाते. किंक्रांती दिवशी काय केले जाते? किंक्रांतीच्या दिवशी शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळे हळदी कुंकूचा कार्यक्रम जे आहे तर किंक्रांती दिवशी करायचा नाही. किंक्रांती दिवशी सुवासिनी महिलांच्या ओट्या भरल्या जातात. म्हणजेच आपण जे वाणाचं साहित्य असतं त्याने ओटी भरली जाते. जेवण न करता जेवणाच्या अगोदर ओट्या भरल्या जातात. किंक्रांती दिवशी काळे कपडे घातले जातात. किंक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचं बोरन्हाण केलं जातं. या दिवशी सर्वांसोबत प्रेमाने आनंदाने बोललं जातं. देवाचं नामस्मरण केलं जातं. किंक्रांती दिवशी काय करू नये? सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी कोणाशीही वाद घालू नये. कोणत्याही व्यक्तीशी, एखाद्या व्यक्तीशी तुमचं जमत नसेल तर त्या व्यक्तीला त्या दिवशी बोलणं टाळा, पण या दिवशी वाद घालू नका. कारण की या दिवशी आपल्यासोबत जे काही घडलं ते वर्षभर असंच घडत असतं. त्यामुळे किंक्रांतीच्या दिवशी वाद किंवा भांडण टाळा. किंक्रांतीला हळदी कुंकू कार्यक्रम ठेवू नका. नवीन घरात गृहप्रवेश करू नका. प्रवास करू नका. कोणतेही शुभकार्य या दिवशी केले जात नाही. किंक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचं बोरन्हाण आवश्यक करा. कारण की लहान मुलं किरकिर कटकट करत असतात. तर किंक्रांतीच्या दिवशी बोरन्हाण घातल्याने त्यांची ती कटकट किरकिर कमी होते. त्यामुळे बोरन्हाण किंक्रांतीला घालण्याची प्रथा आहे. तसेच किंक्रांतीच्या दिवशी परान्न घेऊ नये, म्हणजे दुसऱ्याच्या घरचे अन्न आपण खाऊ नये. मांसाहार देखील या दिवशी खाऊ नये. केस धुवू नयेत. नखं कापू नयेत. तसेच आपण जो शृंगार घातलेला असतो, म्हणजेच की बांगड्या घातलेल्या असतात, तर त्या बांगड्या देखील संक्रांतीच्या दिवशी, किंक्रांतीच्या दिवशी हातातून काढू नयेत. तसेच चुडे असतात तर ते पण काढू नयेत. अशा काही ज्या नकळत आपल्याकडून चुका होतात तर त्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत. म्हणजे हे वर्ष आपलं सुखात आणि समाधानात जाईल. घरामध्ये भांडण, कटकट, किटकिट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एखाद्या व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर किंक्रांतीच्या दिवशी करू नये. भूमिपूजन करू नये. तर संक्रांतीच्या दिवशी आता बरेच जण म्हणतील की आपण देवपूजा करू शकतो का? तर संक्रांतीच्या दिवशी देवपूजा केली तरी चालते. देवपूजा आपण करू शकतो. या दिवशी जेवढा आपण चांगलं बोलू, चांगलं राहू, तेवढा आपलं वर्ष सुखात आणि समाधानात जातं.
तर किंक्रांती दिवशी काय करायचं आणि काय करू नये याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मैत्रिणींनो, या दिवशी शांत राहा, कोणाशीही वाद घालू नका. ज्या व्यक्तीसोबत तुमचं खरंच जमत नाही ना, त्या व्यक्तीला एक दिवस बोलू नका, काही हरकत नाही. मौन पाळा, पण वादविवाद किंक्रांतीच्या दिवशी करू नका. तोंडातून अपशब्द काढू नका, कारण की पूर्ण वर्ष पुन्हा आपल्याला याचे परिणाम भोगावे लागतात आणि आपलं वर्ष खराब जातं. त्यामुळे एक दिवस आपलं शांत राहणं आणि देवाचं नामस्मरण करणं हे कितीही चांगलं. त्यामुळे किंक्रांतीच्या दिवशी वादविवाद टाळलेच पाहिजेत. जर या गोष्टी केल्याने आपल्यासोबत काही चांगलं घडत असेल तर काय हरकत आहे आपलं एक दिवस शांत राहिलं तर. उद्याचा दिवस म्हणजेच किंक्रांतीचा दिवस शांत राहणं हा सर्वात सोपा उपाय. तर या पद्धतीने आपल्याला किंक्रांत साजरी करायची आहे. लहान मुलांचे बोरन्हाण करायचं आहे. या दिवशी काय करावं, काय करू नये ही सविस्तर माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.